विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अजूनही खूप लोकांनी साधारणतः लसीकरण केलेलं नाही, लस घेतलेली नाही। तर मला त्यांना विनंती, ज्यांनी लस घेतली नाही त्यांना विनंती करायची की आपण ताबडतोब आपण आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लसीकरणाची नवीन केंद्र आपल्या गावाजवळ, वस्तीजवळ, शहरातल्या वार्डाजवळ ही निर्माण केलेली। त्यामुळे आपण सर्वांनी त्याचा तिथे जाऊन आपलं लसीकरण करून घ्यावं। अजूनही कोरोनाची लाट, कोरोना संपूर्ण संपलेला नाही। आपण जगाचा जर विचार केला तर अजूनही काही ठिकाणी तिसरी लाट ही खूप मोठ्या प्रमाणात आता नवीन यायला लागलेली आहे। त्यामुळे सोलापुराचं जे प्रमाण आहे इतर जिल्ह्याच्या मानाने तर लसीकरण हे होणं गरजेचं आहे। आणि आपण जर लस घेतली नाही, आपणही कुणाचं असं, मला तर पाठीमागे तुम्हाला माहिती आहे की नाशिक जिल्ह्याने वगैरे मला वाटतं त्यांनी आक्रमक, मला वाटतं काय गोष्टी किंवा त्यांनी काय एक खबरदारी म्हणून किंवा लसीकरण वाढवण्यासाठी काय गोष्टी, कडक निर्णय हे घेतले। हे आपण आपल्या प्रशासनाला ते निर्णय घेण्यास भाग पाडू नये। आजही मला वाटतं मी जिल्हा परिषद शिवरना विचारलं की, कारण का ग्रामीणमध्ये सुद्धा अनेक लसीकरण अनेक लोकांचं झालेलं नाही, शहरामध्ये पण झालेलं नाही। तर ग्रामीणमध्ये मला शिवसाहेबांनी सांगितले की आम्ही ग्रामपंचायतीत दाखला, ज्याचं लसीकरण होणार नाही त्याला आम्ही ग्रामपंचायतीत दाखला देणार नाही। अजूनही काही बाबतीत कडक शासकीय कचेरी असेल किंवा आपल्याला कडक नियम, आणि जे आम्ही नियम करतो ते महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा यंत्रणा, शासकीय यंत्रणा असेल, हे आपल्या सोयीसाठीच करते। आपल्याला कुठं भविष्यामध्ये कुठलीही आपल्याला साथ किंवा हा कोरोना परत होऊ नये, परत शहरामध्ये त्याचा शिरकाव होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी अजूनही आम्हाला काही कडक निर्बंध घ्यायला भाग शासनाला, प्रशासनाला पाडू नये, ही विनंती आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून करून सर्वांनी लसीकरण लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात करावं आणि आपलं 100% सोलापूर जिल्हा कसा होईल ग्रामीण आणि शहर मिळून त्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती। दाखले आपण थांबवून ठेवले, ज्यांचे 2 डोस झाले त्यांनाच दाखला द्या आपण सांगितलं। लोक स्वतःपर्यंत जाऊन स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे पुढे येणार नाही, तो पण होणार नाही। म्हणून आता आपण ज्या गावात 60%पेक्षा कमी लसीकरण झाले त्या सगळ्या गावात कालपासून कॅम्प लावले आणि सगळ्या डिपार्टमेंटची यंत्रणा आपण सध्या लसीकरणासाठी लावले। काही आमचे कर्मचारी आता प्रत्येकाच्या घरी जाऊन लस द्यायला तयार आहेत, जात आहेत, परंतु लोक घेत नाही आहेत, उलट कर्मचाऱ्यांशी आरेदावी करत आहेत। म्हणून आता काहीतरी बंधनं शासकीय घालण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।